नाही, समाजासाठी आम्ही काहीही करू शकतो. ते उपोषण करू शकतात स्वतःच्या जीवावर उद्धार होऊन, तर मी घर सांभाळू शकते. हो, पप्पांची खूप काळजी वाटते, कारण पप्पांनी मागं पण खूप दिवस उपोषण केलं आणि आत्ता पण तब्येत पप्पांना शरीर पप्पांना साथ देत नाही, त्यामुळे एक मुलगी म्हणून खूप काळजी वाटते. पाठीमागे एक दिवस 17 दिवसाचं उपोषण आणि 9 दिवसाचं उपोषण केलं. त्यानंतर परत सरकारमुळे उपोषणाला बसायची वेळ येत आहे, पण अजून पण सरकारकडे टाईम आहे. त्यांनी लवकरात लवकर आरक्षण द्यायला पाहिजे. कुठेतरी आज पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे, त्यामुळे कुठं संघर्ष होऊ शकतो, ही भावना हे चित्र निर्माण झालेलं आहे. नाही, असं काही होणार नाही, कारण मराठा पूर्ण शांततेत गेलेले आहेत आणि शांततेतच वापस येणार आहेत आरक्षण घेऊनच. हो, पप्पांची खूप काळजी वाटते, कारण पप्पांनी मागं पण खूप दिवस उपोषण केलं आणि आत्ता पण तब्येत पप्पांना शरीर पप्पांना साथ देत नाही, त्यामुळे एक मुलगी म्हणून खूप काळजी वाटते. कुठेतरी पाटील म्हणाले होते की माझ्यावर ट्रॅप लावला जातोय, आता पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे, काय सांगशील? ते केलंय की नाही मला माहीत नाही, पण एवढं आहे की सगळे मराठे शांततेत आहेत आणि नक्की आरक्षण घेऊन सगळे शांततेत वापस येतील. कुठेतरी दुसरं उपोषण चालू असताना तुला काळजी वाटत होती, तुला अश्रू देखील अनावर झाले होते, आता पाटील परत एकदा तिसऱ्यांदा उपोषण करतात मुंबईत, काय सांगशील? खूप काळजी वाटते पप्पांची, कारण पप्पांना शरीर साथ देत नाही आणि सरकारने पप्पांवरती उपोषण करण्याची वेळ आणली आहे, त्यामुळे पप्पांची खरंच खूप काळजी वाटते. कुठेतरी आपण बघतोय रॅलीमध्ये पाटलांची तब्येत चांगली नसल्यामुळं कमरेला पट्टा लावून पाटील मुंबईकडे कूच करताना पाहायला मिळाले. कसं वाटलं होतं त्यावेळेस बघताना पाटलांची तब्येत बघताना? खूप काळजी वाटली होती पप्पांची, कारण पण तरी पण पप्पा ठाम आहेत की मी समाजाला न्यायच देणार, कारण समाजाच्या वेदना खूप आहे. पप्पांची खूप काळजी वाटते. ही वेळ सरकारने आणली, सरकारने आणायला नव्हती पाहिजे, तरी त्यांच्याकडे आणखीन टाईम आहे. मुंबईत पोहोचायला मोर्चा जायला टाईम आहे, तर तोपर्यंत सरकारने आरक्षण दिलं पाहिजे. कुठेतरी सरकार असं म्हणते की आम्ही मागणीवरती विचार करतोय, सकारात्मक निर्णय येतोय, पण जरांगे पाटील आंदोलन थांबव, इकडे जरांगे पाटील थांबायचं नाव घेत नाही मुंबईत गेल्याशिवाय. सरकारने बरेच वेळेस असा टाईम मागून घेतला, पण ते त्यांच्या शब्दावर जागले नाहीत आजपर्यंत. आणखीन आता तरी असं वाटतं की ह्या वेळेस तरी त्यांनी लवकरात लवकर आरक्षण दिलं पाहिजे. खरं तर सगळ्यांना जरांगे पाटलांचा संघर्ष दिसतोय, पण एक घरच्या म्हणून तुम्ही 5-7 महिने झाले तुम्ही घर सांभाळताय, जरांगे पाटील घरी आले, हा संघर्ष कुठेतरी खूप मोठा आहे, काय सांगाल? नाही, समाजासाठी आम्ही काहीही करू शकतो. ते उपोषण करू शकतात स्वतःच्या जीवावर उद्धार होऊन, तर मी घर सांभाळू शकते. काय आव्हान काय करू इच्छिता का आमच्या मार्फत सरकारला? तुमच्या मार्फत एवढंच आवाहन करते सरकारला, तुम्ही ह्या वेळेस त्यांना उपोषणाची वेळ येऊ देऊ नका, लवकरात लवकर आरक्षण द्या. आरक्षणही लागतं आणि मी सरकारला हात जोडून एकच विनंती करते, मला माझा नवरा वापस पाहिजे आणि आरक्षणही पाहिजे. कुठेतरी आपण बघतो की रॅलीमध्ये जरांगे पाटलाच्या कमराला बेल्ट होता, कंबर दुखत होतं आणि एवढ्या त्रासात देखील ते यात्रेमध्ये मराठा बांधवासोबतच दिसले. तर एक बायको म्हणून काय वाटलं त्यावेळेचे चित्र बघताना, कारण घरचा माणूस असं बघितल्यानंतर त्रास होतो. ते उपोषण करते सारखं, त्यामुळं त्यांची तब्येत खराब झालेली आहे, पण ते समाजासाठी स्वतःला त्रास करून घेतात, तर त्यासाठी त्यांना काही वाटत नाही. पण मी सरकारला हात जोडून एवढीच विनंती करते, तुम्ही ह्या वेळेस त्यांना उपोषणाला बसायची वेळ नका येऊन देऊ. जरांगे पाटील मुंबईला निघाले तेव्हापासून काही कॉन्टॅक्ट, फोन वगैरे, घरची परिस्थिती किंवा तुम्ही काही फोन लावला काय तब्येतीची काळजी घ्या म्हणून? नाही, फोन नाही, काहीच नाही. ते मुंबईला चालले, त्याच दिवशी त्यांना तिथंच भेटलेली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.